प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण नव्हे नव्हे वारकरी संप्रदायाचा कलस असे असणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या शिवेसाठी निवडलेला आहे. विठाला जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याशी बोलत असताना असं म्हणतात की हे देवा, मी तुला सोडून कोणाला शरण जाऊ, कारण तुझ्यासारखा शरण जाण्यास या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही. बरं, मी कोणाचं ऐकून विधान करतोय असंही नाही, तर शास्त्रांचा दर्शन करायचा धांडोळा घेतलाय आणि मगच माझं मन असं निश्चित केलं की तुझ्या पायाच्या ठिकाणी जडून राहो असा सरळ शब्दाशी अर्थ मी आपल्या समोर निवेदन केला. आता झोपलं तरी डायरेक्ट चालेल म्हणता तुम्ही, नाही का? पण ऐका, 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. कोणतं नामस्मरण करायचं आपल्याला? विठ्ठल विठ्ठल म्हटले महाराज. याचा फायदा काय? याचा फायदा असा आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचं. किंवा हरिपाठामध्ये रोजच म्हणत असतो आपण, हरि उच्चारणे अनंत पापराचे जातील लयासी क्षणा मात्रे हरिमुखे मना हरिमुखे मना. सर्वांनी म्हणायचं काय? विठ्ठल विठ्ठल आहे का नाही? सर्वांनी भजन करा. दुसरी गोष्ट अशी, एकमेकाशी बोलायचं नाही. म्हटले महाराज तुमचाच आवाज एवढा कांटाळ्या बसतात, नाही का? आम्ही कशाला बोलावं, तुमची एवढी बडबड चालू आहे. म्हणून एकमेकाशी बोलायचं. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे, सकाळचं काल्याचं जरी कीर्तन असलं 9 ते 11, 10 ते 12, सकाळच्या कीर्तनात सुद्धा झोप येते बरं का गुरुजी. सकाळच्या कीर्तनात सुद्धा झोप येण्याची शक्यता असते. आता हा तर टाइम सध्या आहे ना, नाही का? म्हणून शेजारी चेक करत चला, कारण शेजारी जर झोपला तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं, नाही का? तपपूर्ती सोहळ्याचा आपल्या डोक्यावर पाप कशाला घेता? म्हणून शेजारी चेक करत चला. त्याला बारीक असा चिमटा करू, म्हणजे बारीक घ्या, जोरात नाही बरं का? त्याच्याकडूनही नामस्मरण होईल आणि तुमचं देखील नामस्मरण होईल. तुम्ही म्हणाल एखादं व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका, शेजाऱ्याचं घर जर पेटलं बरं का भागवत महाराज, शेजाऱ्याचं घर जर पेटलं तर विझवावं का विझवू नये? हा, मनात नसलं तरी विझवावं. काय? घर आपल्या मनात नाही विझवायचं, पण शेजाऱ्याचं पेटलंय तरी पण काय करावं लागतं? विझवावं लागतं. त्याचं जर नाही विझवलं तर काय होतं मग? आपलं पेटतं ना. तसंच इथं आहे. मग शेजारी जर झोपला, ऐकताय ना, शेजारी जर झोपला तर ते ट्रान्सपोर्ट पाप आपल्याकडे ऑटोमॅटिक येतं. म्हणून शेजारी चेक करत चला. सर्वांनी भजन करा. विठाला या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षीच, म्हणजे आता 24वे वर्ष आहे का नाही, पहिल्या वर्षी ज्यांनी सुरुवात केली, या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या हस्ते झाली ते गुरुवर्य या ठिकाणी बाबा बसलेले आहेत. वसंत बाबा इचके या ठिकाणी बाबांची उपस्थिती आहे. बाबा एकटेच नाही तर दोघेही सोबत आहे. हां, विठ्ठल आणि रुक्मिणी या ठिकाणी जनाई वसंत इचके हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमाला सर्वच तुम्ही श्रोते मंडळी, 2 दिग्गज वादक या ठिकाणी ज्यांचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या मुंबई भागामध्ये ज्यांचे क्लासेस या ठिकाणी बंडा महाराज गुरुजी यांचे खूप मोठे क्लासेस आहेत. आणि महाराजांच्या या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये खूपच उत्तम सेवा या ठिकाणी महाराजही आहेत. याच्या अगोदर ज्यांनी वाजवलं ते गोरक्षनाथ महाराजांचे चिरंजीव, नाव मला माहीत नाही, त्यांनीसुद्धा सुंदर या ठिकाणी वाजवलेलं आहे. या ठिकाणी आमचे श्री हरिभक्तपरायण भागवत महाराज हुलगे. आता गुरुजी आणि समोरासमोर म्हणजे टपला टपच आहेत, म्हणजे काही अडचण नाही. महाराजांचा खूप म्हणजे सुंदर असा हात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता त्यांचा हात धुमाकूळ घालतोय
गुरुजीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि हेही गुरुजी त्यांच्या पाठीमागे आहेत. विठाला या ठिकाणी आमचे गायनाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य धनंजय महाराज मोरे, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतील आकाश महाराज कुऱ्हाडे, हे दोघंही सुंदर आणि ज्यांनी आता चाल गायली बरं का बाबा, याच्या अगोदरही आपण भेटलेले आहोत आहे का नाही. अनेक ठिकाणी बाबा माझ्या कीर्तनात, गोरे बाबा, फुले बाबा, या ठिकाणी बाबाही उपस्थित आहेत. आमच्या सर्व माता भगिनी, महिला मंडळ, ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मनापासून आभार आणि कीर्तनाला सुरुवात. ज्यांनी आता विणा घेऊन नाचला बरं का गुरुजी, तो माझा चिरंजीव आहे. तो सुंदर गातो पण आणि चांगल्या मीडियावर बरं का साहेब, मीडियावर आता तो सध्या गाजतोय. विणा घेऊन म्हणा, गायन म्हणा. त्या ठिकाणी थांबा महाराज तुम्ही तिथं, म्हणजे मला दिसले पाहिजे म्हणायला. म्हणून कृष्णा महाराजांनी सुंदर असं विणा घेऊन एकदम व्यवस्थित, सर्वांनी एकदा त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी सुरुवात. विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा, या नरद्याला आल्यानंतर प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याची भक्ती करणं, देवाची शरणांगती करणं गरजेचं आहे. नव्हे नव्हे करावीच असा संतांचा आणि शास्त्रांचा आग्रह आहे. बिंदू तोपर्यंतच की जोपर्यंत सिंधूला जाऊन पोहोचत नाही, मिळत नाही, तोपर्यंत भगवान परमात्म्याने गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अपूर्यमानम मचलम प्रतिष्ठितम समुद्रमापम प्रवेशन्ति तद्वत् कामायम प्रवेशन्ति सर्वे सशांती मापनोति न कामे. किंवा तुकोबारा देखील एका ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे, गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. सर्व गंगा समुद्राला येऊन एकदा मिळाल्या की ती गंगा न राहता काय होती, ती समुद्रमापम. कालच गेलो ना आपण, आहे का नाही. समुद्रमापम म्हणजे समुद्राची व्याख्या करता येत नाही. म्हणून याच न्यायाने जोपर्यंत आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती म्हणा, प्राप्ती म्हणा होत नाही, तोपर्यंत आपल्या नरद्याचं सार्थक ठरत नाही. जर आपल्या नरद्याचं सार्थक जर कशामध्ये असेल तर तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक असेल तर विठ्ठलाची एक देखलिया. किंवा काकड आरतीमध्ये आपण रोजच म्हणतोय काय, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. रोज म्हणतो. त्या भगवान परमात्म्याचं मुख जरी पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहत जाते. काही साधक मंडळी तुकोबारांना भेटले, म्हटले का हो तुकोबारा आहे, तुम्ही सांगता त्या भगवान परमात्म्याशिवाय शरण जात नाही. तो भगवान परमात्मा आम्हाला देखील पाहण्याची इच्छा आहे. तो भगवान परमात्मा आहे तरी कसा. तुकोबाराय सांगतात, तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. किती सुंदर ते उभे भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. बोलायचं का, ठीक आहे ठीक आहे. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. किती भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी एक ओवी खर्च केलेली. एकनाथ महाराज म्हणतात, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलून झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, येरकुणीकडे इंद्रचंद्र. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. किंवा पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जडोनी, किंवा रूप पाहत आलो. अनेक प्रमाण आहेत. राजस कुमार, मदनाचा पुतळा, कितीतरी प्रमाण आहेत. पांडुरंग कांते देवे तेज झळकते, रत्न खिळपा कती प्रभा. तुकोबाराय साधक मंडळी म्हटले, तुकोबाराया आम्हाला तुमचं पटलं. तो भगवान परमात्मा सुंदर आहे, पण आमचं देखील पाप एवढं झालंय, एवढं झालंय. तुम्ही सांगितलं की विठ्ठलाची एक देखलिया, किंवा
अवघीच पापे गेली दिगंतरा. पहिल्या प्रमाणात सांगितलं काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहत जाती. म्हटले का हो, तो भगवान परमात्मा आम्हाला देखील पाहण्याची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आमचं देखील पाप एवढं झालंय की वाणीनं सांगणं सुद्धा शक्य नाही. तो भगवान परमात्मा आहे तरी कुठं. मग त्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगत असताना नामदेवराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज सर्व संतांनी पत्ता सांगितला. कुठला? जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माची नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जावो तया ठाया, काही भोजन मागाया. आणखीन एका प्रमाणामध्ये म्हटलं भीमातिरेक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी 4 भुजा त्यासे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, नाचत जाऊ त्याच्या गावारे जंबू या दीपा माझी. दीप म्हटल्याच्या नंतर सप्तदीप आहे, आणि सप्तदीपापैकी महाराष्ट्रामध्ये एक दीप आहे. आणि एक दीप म्हणजे कोणता आहे? त्याचे नाव पंढरपूर रे. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर. म्हटले तुकोबराया, आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला कपाचं क सुद्धा येत नाही, आणि तुम्ही सांगता सप्तदीप. सप्तदीपापैकी एक दीप म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं जायचं आम्ही? त्याच्यापेक्षा जवळचा जनाबाई म्हणतात, घ्या पत्ता लिहून. जनाबाई सांगतात भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा. बाबांनो जायचंय ना तर भीमा नदीच्या काठाकाठानं पंढरपूर या गावी जाऊ शकता. पण जात असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत जा. कसं जा? गात नदीच्या काठाकाठानं पंढरपूर या गावी जाऊ शकता. पण जात असताना कसं जा? गात जागा, गात जागा. पण तुकोबराय म्हणतात लोकांना कितीही सांगा, तुकोबराय म्हणतात की लोक ऐकायला तयार नाही. तुकोबराय म्हणतात किती सांगू तरी नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीची रडतील. तुकोबरायने शिव्या दिल्या तरी लोकांनी ऐकलं नाही. तुकोबराय पाया पडून सांगतात, लागोनिया पाया, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया, लागोनिया
पाया पडलो तरी लोक ऐकायला तयार. लागून या पाया विनवितो तुम्हाला, किंवा कर जोडो विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लोक ऐकायला तयार नाही. महाराज, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, गुरुजी, घरून निघल्यापासून आपली पत्नी आपलं चिंतन करते. कुठलं सांगतो? वारीतलं बरं का. मी वारीतला अभंग सांगतो, गात जागा. पण लोक गात जागा नाही, काही काही खात जागा, खात जागा, खात जागा. लोकांचं असं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, भगवंताचं भजन करत गेलं पाहिजे. आमचे गुरुवर्य केंद्रे बाबा, सर्वात मोठी दिंडी म्हणजे गुरुवर्य केंद्रे बाबाची. 5,000 7,000 समाज, दिंडी क्रमांक 43. महाराज सांगायचे, भजनाला थोडेच राहतात आणि पंक्तीला जे समोर जातात तेव्हा महाराज सांगायचे, पापाचे कळप. शाबास, तुम्ही काय ऐका. तुकोबराय म्हणतात की देवा मी तुला सोडून शरण जाणार नाही. बघा बरं का, अभंगावरच बोलतोय. आणि गात जायचंय. पण लोक वारीत जरी गेले तरी घरचंच चिंतन करतात. आणि घरून निघल्यापासून पत्नी तुमचं चिंतन करते, म्हणजे आपण जातोय त्यांचं घरून चिंतन. आणि हे दिंडीतून घरचं चिंतन. आता निघलेत हे दिंडीत, ज्ञानोबा तुकाराम, हे घरून चिंतन करते. पहिला मुक्काम आळंदी, आता पुण्यामध्ये पोहोचले असतील, सासवडमध्ये पोहोचले असतील, जेजुरीमध्ये पोहोचले असतील, वाल्ह्यामध्ये, हे घरून चिंतन करते. आता ना पंढरपुरामध्ये पोहोचले असतील, देवा मी आभागी आहे, जाऊ शकले नाही, पण कधी ना कधी मलाही बोलवणार ना. घरून करून भागते साहेब. पण हे पंढरपुरातून घरचं चिंतन. म्हटले 2-3 गोष्टी सांगायच्या विसरलो गुरुजी. पंढरपुरात आहे बरं का भागवत महाराज, पंढरपुरात आणि घरचं चिंतन. आणि घरून पंढरपुरात, देवा मी आभागी आहे, पण मला एकदा तरी पंढरपूरला असं म्हटलेलं आहे, जन्माशी येऊनी पहारी पंढरी, किंवा चला हो पंढरी जाबू, जीवाच्या जीव लगा पाहू. पंढरपुराला एकदा तरी गेलं पाहिजे, हिनं ऐकलेलं होतं. आणि घरून करुणा भागते. आता माझे पती किती भाग्यवान आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान करत असतील, कोणी काय म्हणत असेल, गंगे चेवने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनं सन्निधिं कुरु गंगमवारी मनो हरि मुरारी चरणं चतम त्रिपुरारी क्षीरक्षारी पाप हरि पुणा तुमाम. कोणी गीतेचा 12वा अध्याय म्हणत असेल, एवं सततयुक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते यच्चापेक्षरम व्यक्तम तेषांके योग वित्तमा. कोणी गीतेचा 15वा अध्याय म्हणत असेल, ऊर्ध्वमूलमदशागम श्वस्तम प्रावरम छंदवंशेष्य पर्णानी यस्तम वेद स वेदवेद. कोणी विष्णू सहस्त्रनाम म्हणत असेल, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ही घरून चिंतन करते. आता स्नान झाला असेल, भगवंताच्या दर्शनाला गेले असतील, भगवंताचं मुख जरी पाहिलं तर नामदेवरायांचे एक प्रमाणे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख जरी पाहिलं तर अनंत जन्माचं पाप नाहीस होतं. देवा मी आभागी आहे. आता प्रदक्षिणा करत असतील, दर्शन झालं, त्याचं वर्णन नामदेवरायांनी सांगितलं, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा झाली असेल, आता कीर्तन ऐकत असतील, अख्खं पंढरपूर दुमदुमून गेलेलं असेल. विठ्ठल विठ्ठल अवघे दुमदुमले पंढरी. वा, मला एक ना एक दिवस तरी बोलो. हे घरून करुणा भागते. आणि पंढरपुरातून घरचं चिंतन. म्हटले 3 गोष्टी सांगायच्या विसरलो. कोणत्या? म्हशीचं पारडू म्हशीपासून लांब वाहन, उद्या दूध डेअरीवर परिणाम होईल.
बघा बरं पंढरपुरातलं. दुसरी गोष्ट अशी, घराच्या बाहेरच आड आहे, न जाणून छोटा मुलगा गेला आणि पडला तर. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची सांगायची विसरलो, म्हटले कोणती? आपल्या गावामध्ये चोऱ्या होतात, तुला झोपेची सूद नसते, म्हणून रिकामे डबे दाराला लावून ठेव. दरवाजा जर लोटला तर धड 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 असा आवाज येईल, तुला जाग येईल. आता खऱ्या अर्थाने सांगा, पंढरपुरामध्ये कोण आहे बरं? हा बोला ना, बोला बोला. म्हटले महाराज आता तुम्हीच सांगा. काही काही ठिकाणी सांगतात भगवान पंढरीश परमात्मा आहे. तो आम्ही तुम्ही सांगितल्यामुळे आहे का बाबा? कधीपासून येतो? योग्य 28 वेटेवरी उभा किंवा उभा उभा भेटीची आवडी कृपाळुता तडी उत्तावेळ किंवा एका जनार्दनी एकपणे उभा, तो भगवान परमात्मा उभा आहे. मग खऱ्या अर्थाने सांगा, पंढरपुरामध्ये कोण आहे बरं? पत्नी का पती? आ बोला ना, बोला बोला. काय म्हटले बाबा? पत्नी. पती पती पंढरपुरात आहेत, पण चित्तानी कुठे आहेत? चित्त नाही नामी करते, चित्त नाही करते. पंढरपुरामध्ये आहेत, पण घरी पंढरपुरात कुठे आहेत? चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही त्रिवेणी संगमावर जा अथवा नाना तीर्थाचं भ्रमण करा, तुमचं जर चित्त जाग्यावर नसेल तर काही उपयोगाचं नाही. हा, पण तुकोबराय म्हणतात, देवा माझं मन तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर, तुझं विना कोणा शरण जावो नारायणा. किंवा एका ठिकाणी सांगतात, माझे चित्त तुझे पायी राही ऐशी करी काही दरोडिया बाही भवहारी दाता चतुरा तू शिरोमणी कोणाला देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही. ऐका, 24वे वर्षे बर का, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. आपला जोगेश्वरीचा परिसर एवढाच आहे का? एवढेच लोक आहेत का? एक बिल्डिंग जर उतरली तिथं जागा मिळणार नाही. या ठिकाणी येण्यासाठी पुण्य लागतं बरं का गुरुजी. आणि आत्ता पुण्य करायचं म्हणजे एखाद्याला थोडंफार दान धर्म केला म्हणजे लगेच पुण्य होतं का? नाही. कधीपासून? हो जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही श्रवण करताय. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, किती भाग्यवान आहेत. ऐका, सपने तो सभी सजाते, सपने तो सभी सजाते लेकिन टूट जाते. काय म्हणतो ऐका बरं का, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, कीर्तन में वो आते हैं उसे भगवान पंढरीश परमात्मा बुलाते. टाळी वाजवायचं तर मोकळी वाजवा बरं का. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आपल्या हातावर करंट कपाळाची रेषा आहे. कोणती? आता तुम्ही मुंबईकर म्हटल्यावर काय करंट कपाळाची रेषा तुमची कमीच असेल नाही का? पण ऐका,
करंट कपाळाची रेषा जर आपल्याला कमी करायची असेल तर काय करावं लागेल? कीर्तनात टाळी वाजवावं लागेल, टाळ वाजवावं लागेल. आहे का नाही? प्रमाण आहेत का नाही? टाळा टाळी लोपला नाद. आणि कीर्तनात टाळी वाजवली पाहिजेत. आहे का नाही? मी सांगत असतो ऐका. चाय में प्याली को, बरं का साहेब, चाय में प्याली को, बगीचा में माली को, ससुराल में अरे बापरे, लय तयार श्रोते मंडळीत नाही का? बाकीचं सांगायचं काम पडलं नाही. ऐका ऐका. चाय में प्याली को, बगीचा में माली को, ससुराल में साली को, और कीर्तन में ताली को. टाळी मोकळ्या मनाने वाजवा, नाही का? आवडलं तर टाळी वाजवलीच पाहिजे. कोणाला पखवाद आवडेल, कोणाला गायन आवडेल, नाही का? म्हणून टाळी वाजवली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही. प्रत्येक संतांचा एक निष्ठ भाव आहे. ऐका ना, ज्या ज्ञानोबरांच्या दरबारात आम्ही राहतो त्या ज्ञानोबरांचा भाव बघा. ज्ञानोबरा म्हणतात देखी येले पाय विठोबाची, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. म्हणजे एकनिष्ठ भाव बघा ना. अहो, ज्ञानोबरांकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञान किती आहे महाराज. हां, आपला अरबी समुद्र जसं पाणी मोजता येत नाही तसं माझ्या ज्ञानोबराचं ज्ञान मोजता येत नाही. किती ज्ञान आहे? ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर. अहो, माझ्या ज्ञानोबरायांच्या दरबारात काहीच कमी नाही, काहीच. ज्यांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या दरबारात एवढं सुख आहे, एवढं सुख आहे, देवाने सुद्धा म्हणावं नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया. पण ज्ञानोबरायांची कृपा जर झाली तर रेड्यामुखी वेद बोलविला. ज्ञानोबरायांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, दयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. किती लहान आहे का नाही? ज्ञानोबराच्या दरबारात रेडा जर वेद बोलतो तेवढे तर निर्बुद्ध आम्ही नाही ना. ज्ञानोबराची जर कृपा झाली तर अंगी आयशे बळ रेडा बोले. ज्ञानोबराच्या दरबारामध्ये आम्ही 2000ला आलेले आहे. त्यावेळेस मधुकरी मागावी बरं का गुरुजी. आणि माऊलीला मधुकरी भेटली नाही. मधुकरीला गेल्याच्या नंतर जर म्हटले मधुकरी, आतून आवाज याचा व्हा पुढच्या घरी. त्यांनी म्हणायचं अंबाबाईचा जोगवा. त्यांनी सांगायचं आजच्या दिवस तिकडच भागवा. जे हरी विठ्ठल. घरातून आवाज याचा महाराज. थोबाडीत दिली की कशी वाटल. पण माझ्या ज्ञानोबरायांना
त्यावेळेस मधुकरी मिळाली नाही. आता आम्हाला पंचपक्वान्न नाही येतात, काय खावं हे सुचत नाही बरं का बाबा. पण त्यावेळेस माझ्या माऊलीला एक अन्नाचा कण मिळाला नाही. माझी मुक्ताई 5 वर्षाची मुक्ताई, लहान मुलगा. गुरुजी आता माझा मुलगा आला आणि तेवढ्यात या ट्रस्टीचे कुडेकर साहेब ते खोलीमध्ये आले आणि आम्ही बसलो चहाला. चहाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काही नाश्ता वगैरे. लहानच आहे तो, बिस्किटचा पुडा लगेच घेतला आणि लगेच चहासोबत खाल्ला. का? मला वय सांगायचं आहे, आम्हा तुम्हाला दम निघू शकतो बाबा, पण 5 वर्षाची मुक्ताई. सांगितलं दादा मला भूक लागली. भूक लागली म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी झोळी घ्यावी आणि सांगितलं थांब मुक्ती, 10 मिनिटात आलो, 10 मिनिटात तुला काहीतरी मी घेऊन येईल, फक्त थोडं 10 मिनिटं थांब. ज्ञानोबराय हातामध्ये महाराज फडकं घेतलं आणि निघाले आळंदीमध्ये. आळंदीमध्ये निघाल्याच्या नंतर प्रत्येक घरी जायचे आणि बोलायचे मधुकरी मधुकरी. बरेच काही काही चांगले लोक असतात, काही काहींनी दिलं थोडं थोडं. आणि ज्ञानोबराय सिद्ध बेटाकडे निघाले. तेवढ्यात विसोबा काकांनी बघितलं, अरे हे संन्याशाची मुलं आहेत. आणि बघितल्याच्या नंतर ए ज्ञान्या काय करतोस? काय नाही हो काका, माझ्या बहिणीला भूक लागलेली आहे, मी थोडी मधुकरी, तिला भरपूर भूक लागलेली आहे, ती रडतीये दादा, मला भूक लागली. ज्ञानोबरायांनी सांगितलं काका मला जाऊ द्यावं लवकर. त्याने सांगितलं थांब, तुम्ही संन्याशाचे मुलं आहात, तुमचं तोंड जरी बघितलं तर दिवस चांगला जात नाही. आणि तू आळंदीमध्ये फिरतो, एवढंच नाही तर तू इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी येतो, इंद्रायणी बुडवतो. नाही हो काका तसं काही नाही, तुम्ही म्हणाल उद्या येऊ नको तर येणार नाही, पण ऐका माझी विनंती आहे, एवढी मधुकरी मला घेऊन जाऊ द्या, मला जास्त काही बोलू नका. काका म्हटले दाखव तुला काय भेटलंय? म्हणले काय नाही काका, थोडी मधुकरी येऊ, थोडं अन्न भेटलंय. म्हटले दाखव. काका घोड्यावरच होते बरं का सचिन भाऊ. काका उतरले खाली, ज्ञानोबराय लहानच होते आणि मधुकरीचं फडकं बघितलं. थोडी मधुकरी होती. ती मधुकरी विशोबा खेचरनं घेतली महाराजांनी, खाली पूर्ण सांडून दिली. ज्ञानोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. माऊली रडत होते, माझे आई वडील नाही, माझ्या मुक्तेला काय देणार मी? काका जाऊ द्या, एवढी तरी मधुकरी द्या. काकानी तेवढ्यावर थांबले नाही. काका जी खाली पडलेली मधुकरी होती ज्ञानोबराय हाताने भरत होती. भरता भरता ज्ञानोबरायांनी थोडी टाकली, तेवढ्यावर काका थांबले नाही. काकाने काड दिशी ज्ञानोबरायांच्या कानाखाली वाजवली आणि ज्ञानोबरायांनी जोरात किंकाळी मारली. आई म्हणून जोरात किंकाळी मारली महाराज. ज्ञानोबरायांना आई वडील कुठे आहेत? आई वडील सोडून गेलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात माय गेले आता मुरले नाही कोणी. देवा आमचे आई वडील हिरावून घेतले तू, पण माझी छोटीशी मुक्ताई आहे, तिला थोडं नेतोय मी, पण हे सुद्धा देऊ. काकाने सांगितलं ऐक, आज आला तर आला, पण उद्या जर आळंदीमध्ये आला ना बघ, आज तुला सोडून देतोय, उद्या तू आळंदीत नसणार, एवढं लक्षात ठेव. म्हणून मधुकरी मागायला यायचं नाही. महाराज ज्या मुक्ताबाईने अट्टहास केला कशासाठी? अहो किती जरी मोठा माणूस असला बरं का, किती संन्यासी जर झाला तर त्याला काय लागतं? जरी झाला संन्यासी आणि माध्यानाशी तोंडवासी, नाही का? मुक्ताई मातेने बघितलं, दादा रडत येतोय, काही आणलं नाही का? दादा का रडतो? ज्ञानोबराय गेले महाराज आणि कुटिया बंद केली. का रडतोय, काय झालं, काही सांगितलं नाही. पण आता या जगामध्ये राहायचं नाही, निरोप घ्यायचा.
म्हणून कुटिया बंद केली आणि कुटिया बंद केल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणत होती, दादा तर मला मधुकरी आणण्यासाठी गेला. दादा रडत रडत आला. दादा अरे काही नाही भेटलं तरी चालेल, पण ऐक दादा, तू योगी आहेस, तू ज्ञानी आहेस, तुला असं करून चालणार नाही, कारण तुला जगाची माऊली व्हायचंय. ऐक दादा, ही कुटिया उघड. मुक्ताईनं 5 वर्षाच्या मुक्ताईनं उपदेश केला ज्ञानाला. ज्ञान बर का, सागरा एवढं ज्ञान. मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा लोकांनी नसल दिलं. विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज ज्या मुक्ताबाईला भूक लागली होती त्याच ज्ञानोबरायांनी आपल्या पाठीवरती काय केलं, मांडे भाजले. जी मधुकरी आपण थोडी आणायची, पण मांड्याचा सुगंध चालला. ज्या काकाने कानाखाली वाजवली होती गुरुजी, तेच काका आता बघण्यासाठी आले. काय सुंदर वास येतोय. कोणी मारलं होतं? त्या काकाने मारलं होतं साहेब. ते काका आता बघत होते खिडकीमधून, आणि ते काका आता प्रसादासाठी आतुर झाले. ज्ञानोबराया थोडाफार प्रसाद. ज्ञानोबराय तसे नव्हते महाराज. ज्ञानोबरायांनी शाप जर दिला असता तर काका त्याच जागेवर, पण ज्ञानोबरायाने म्हटले, ज्ञानोबराय म्हटले, जेखळांची व्यंकटी सांडू तया सर मे रती वाढो. ज्ञानोबरायचा प्रसंग मला ट्रस्टीनं सांगितलं, थोडाफार काहीतरी सांगा बरं का. म्हणून ज्ञानोबरायांचा प्रसंग थोडा तुमच्या डोळ्यासमोर आणला. ऐका, ज्ञानोबरायांचा सुद्धा एकनिष्ठ भाव, एकनाथ महाराजांचा एकनिष्ठ भाव. एकनाथ महाराज म्हणतात, हरीची दासा हरी दाईशा, भावी जैसा तैसा हरी एक. जनाबाई जनाबाई बघा, मीराबाई बघा, तुकोबराई बघा. तुकोबराई म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबा. अहो त्यांनी सतत नामस्मरणच केलं. किती नामस्मरण? सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता दिन रजनी हाची धरा, ओ दिन रजनी हाची धरा, देवते संत आणि निमित्त त्या. महाराज एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, भगवंताची कृपा झाली तुकोबरायवर, नामदेवरायवर. सावता महाराज कृपा त्या पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची कृपा
नामस्मरण केल्याचा फायदा कृपा त्या अहो जनाबाईने सुद्धा एवढं नामस्मरण केलं महाराज. किती सतत नामस्मरण केलं. दळिता कांडिता तुझ गायन रे अनंता, सतत नामस्मरण केलं. पण जनाबाईला तरी कुठं जायचं काम पडलं, सुळावर जायचं काम पडलं ना महाराज, नाही का? अहो जनाबाईने एवढं नामस्मरण करूनही जनाबाई देवाला सांगतात, देवा तुझ्या दरबारात न्याय नाही. पुण्यवंत पाताळ लोकिनीला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. जनाबाईचा एक निष्ठ भाव. जनाबाईन म्हणावं, देवा तुझ्या कृपेनं माझं सर्व काही ठीक आहे का नाही? जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. भगवंताचं नामस्मरण केल्याचा फायदा. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. आम्ही तुम्ही नामस्मरण करतो, सदा करतो का? सदा नाही, कदा कदा. म्हणून कदा कदा समाधान आहे आपल्याला, नाही का? इथं सतत नामस्मरण केलं म्हणून सतत समाधान आहे. यांचा महाराज व्यवहारच तो कोणता? भजनाचा. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला. कशामुळे? नामस्मरणामुळे. नामस्मरण केल्याचा फायदा काय म्हणते बाबा? हा विठाला नामस्मरण केलं पण भाव दुसरीकडे गेला नाही. नामदेवराय बघा, तुकोबराय बघा, ज्ञानोबाराय बघा, पण एक निष्ठ भाव होता. तसं तुकोबराय म्हणतात की देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही, तुझं मी न कोणा शरण जावो नारायणा. बरं, दुसऱ्या चरणात सांगितलं ऐसा न देखे मी कोणी. ऐसा म्हणजे कैसा? आसा म्हणजे कसा? आसा पखवाद्या मी जगात पाहिला नाही. असे सिस्टीमवाले जगात पाहिले नाही, असे टाळकरी जगात पाहिले नाही, असे विनेकरी जगात पाहिले नाही. पण समोरचा माणूस ऐकून घेतोय म्हणून ठीक आहे. समोरच्या माणसाने जर विचारलं का हो तुम्ही जग किती वेळा पाहिलं बरं, असा जर प्रश्न केला तर काय उत्तर आहे आपल्याकडे देण्याकरता? फक्त एवढंच म्हणावं लागेल, असा पखवाद्या माझ्या पाहण्यात, एवढंच म्हणावं लागेल. पण तुकोबराय जगाची व्याख्या सांगतात की ऐसा न देखे मी कोणी दुजा तीही तीन भुवनात. तुकोबराय म्हटले देवा मला माहीतच आहे, कारण तुकोबराय देवाबरोबरच होते. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. म्हटले देवा तो पाताळात तर आम्ही देखील पाताळात, वैकुंठात आमचं देखील राहण्याचं स्थान ठिकाण कोणतं आहे? आम्ही वैकुंठवासी आलो. देवा तू जिथं होता तिथं आम्ही होतोच, पण ऐसा न देखी मी कोणी. तुकोबरायांनी म्हणावं. मग आपल्याला काय म्हणावं लागल? एक तुकोबरायांचं उदाहरण आहे. तुकोबराय म्हणतात एक उंबर आहे, उंबरामध्ये अशी बारीक बारीक कीटकं आहेत. त्या कीटकाला वाटतं उंबरच सर्व काही ब्रह्मांड आहे. पण एखाद्या मनुष्याला ती उंबर खाण्याची इच्छा व्हावी, तो त्या झाडापर्यंत जातो, ते उंबर तोडतो आणि तोडल्याच्या नंतर ते उंबर फोडल्याच्या नंतर बारीक बारीक कीटकं अशी बाहेर पडतात. कीटकं बाहेर पडल्याच्या नंतर त्या कीटकाला तुकोबराय विचारतात का रे बाबा तू या उंबराला सर्व काही ब्रह्मांड समजत होता, आता सांग या झाडावरती उंबर किती आहेत? या गावात उंबराचे झाडं किती असतील? या तालुक्यात, या जिल्ह्यात, या राज्यात, या जगाच्या पाठीवरती किती झाडं असतील? एवढे झाडं असून तू त्या उंबराला सर्व काही ब्रह्मांड समजत होता. आता ऐक, पण तुकोबराय म्हणतात देवा त्या कीटकांप्रमाण नाही माझं, तुम्ही जिथं होते तिथं होतोच. जे जे झाले अवतार, तुम्ही जिथं होते त्या अवतारात, प्रत्येक अवतारात होतो. नामदेवराय झालो, अंगदजी झालो, प्रत्येक अवतारात होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी.
अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की पाहिली पुराणे आणि धांडोळली. आता पुराण म्हटल्याच्या नंतर किती आहेत पुराण? पुराण किती आहेत आपले? 18 पुराण आहे का नाही? आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला ती पुराणं पाठ पाहिजे बरं का बाबा. आपण जर बाहेर देशात फिरण्यासाठी गेलो, त्यांनी जर विचारलं का हो तुम्ही कुठले आहात, काही सांगतील आम्ही मुंबईचे आहोत, जोगेश्वरी इथले, काही सांगतील आम्ही पुणे जिल्ह्यातले आहोत, काही सांगतील आम्ही आळंदीचे आहोत, काही सांगतील आम्ही नाशिकचे आहोत, आणि गुरुजी सांगतील आम्ही स्थानिकच आहोत, नाही का? ती पुराणं आपल्याला सांगता आली पाहिजेत. कोणती पुराणं आहेत? तुम्ही मोजा, मी सांगतो. ब्रह्म, ब्रह्मरथक, वराह, विष्णू, मार्कंडेय, शैव. किती झाले सांगा ना. असं काय बघताय तुम्ही? माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? किती झाले? अहो कमी सांगा, जास्त सांगा. किती झाले? काहीच नाही. किती झाले? आता मी खरंच तुमचं पाय पडायला येतो बो एकेकाचं. बोलतच नाहीत म्हणल्यावर आता काय करावं? हा, पर जाऊ द्या. आता ते एका शब्दात बरेच येतं, पण 18 पुराण आहेत. किती? 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, 4 मुक्त्या. 4 वेद कोणते? पाठच आहेत आपल्याला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 मुक्त्या, सलोकता, समीपता, संयुज्यता आणि स्वरूपता. 12 दर्शनकार, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. आस्तिक दर्शनकाराचं मत आहे आत्मा हा परमेश्वर आहे. नास्तिक दर्शनकाराचं मत ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, देखा षड दर्शने मणिपती आणि तिची भुजांची आकृती. 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद. तुकोबराय म्हणतात आम्ही सर्व पाहिले आणि मगच माझं मन देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी जोडून राहू. तुका म्हणे ठाई जडूने ठेलो तुझे पायी. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. 20 मिनिटं राहिलेत, ती मोलाची 20 मिनिटं आहेत. शेवटचं चरण बोलतो आणि लगेच शिवेला पूर्ण विराम. चरण तुका म्हणे ठाई जडूने ठेलो तुझे पायी. तुकोबारा म्हणतात की देवा माझं मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, पण तुझ्या पायाच्या ठिकाणी राहील असं काहीतरी कर. कारण भगवान परमात्म्याने गीतेमध्ये म्हटलंय किती चंचल आहे. मनत चंचल कृष्ण परमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिवश्व दुष्करम. देवा माझं मन तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर. तुकोबारा म्हणतात गोपिकाचं चित्त देवा तू ओढून घेतलं, तसं माझंही चित्त तुझ्या पायाजवळ ओढून घे. त्या गोपिका सांगतात हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी देवा जसं गोपिकाचं चित्त तू ओढून घेतलं तसं माझंही चित्त तुझ्या पायाजवळ ओढून घे. अभंगाचा सरळ शब्दाशी अर्थ मी आपल्यासमोर निवेदन केला. या ठिकाणी सर्वांचे आभार आणि शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर